काही स्टे मला फ्री मध्ये होता. हा, हे तुम्हाला सांगायचं राहिलं. आता ही पूर्ण स्टोरी सांगेल. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मॉर्निंग झालेलं आहे, आम्ही रेडी झालोय. आता एक्सप्लोर करायला चाललोय. एक्सप्लोर करू, मस्त बघू आजूबाजूला काय कसं, म्हणजे पाहिलंच आहे रात्री, पण आता जरा मॉर्निंग व्ह्यू मध्ये आजूबाजूचे टेंट वगैरे जरा फिरून यायला. आणि नाश्ता पण करायचा आहे. 8:30 वाजलेत आणि ब्रेकफास्टचा टाइम झालाय. सो आता ते ब्रेकफास्ट करायला पण चाललोय आम्ही. तो करून घेऊ आणि एक्सप्लोर करू आणि बघू अजून काय काय आजूबाजूला. डोरा द एक्सप्लोरर. क्या आपने मेरे पति को देखा? नहीं. क्या आपको मेरे पीछे दिख रहे हैं? नहीं. क्या आपको धूप लग रही है? ठंडी लग रही है. तो चद्दर लेके सो जाओ. चलो. हळू चाल. पडलं तर तू आहेस ना पकडायला. पहिला हसेन मी. तुला काय वाटतं की नाही? लाईक पहिलं हसशील त्याच्यावरती. चमन ठीक आहे. इट्स ओके. नाश्ता आलाय, परत ह्यात चहा, बिस्किट्स, फ्रुट्स, देन cashew eggs, then lemon, bread and butter, पोहे, कर्ड आहे, लोणचं आहे, मीठ आहे, आलू पराठा, देन उत्तप्पम, सांबर विथ कोकोनट चटणी. बॉइल्ड एग. नाश्ता करायला बसलोय आणि ही अशी प्लेट आहे आणि हिच्या कोठ्यानुसार मी खूप कमी घेतले आणि माझ्या कोठ्यानुसार मी सगळं काय आणि जास्त घेतलं. सो चला एन्जॉय करूया. सो इकडे यस्टरडे कोणाचा तरी बर्थडे सेलिब्रेट करण्यात आलेला, त्यामुळे ह्याचं अर्ध पार्ट जे आहे ते काढून टाकलेलं आहे. बट इकडे जर कोणाला बर्थडे सेलिब्रेट करायचं असेल और ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायचं असेल, सो दे प्रोव्हाइड डेकोरेशन ॲज वेल. आणि सध्या डेकोरेशन पूर्ण काढून टाकले त्यांनी. नाहीतर हे रात्री ना इथे पण पूर्ण असं सजवलेलं होतं. इथे हॅपी बर्थडे लावलेलं, इथे पण सजवलेलं होतं. इथे मस्त केक वगैरे होता, हे पण मस्त सजवलेलं होतं. इथे केक होतं, इथे मस्त सजवलेलं होतं. अँड देन हे पण पूर्ण रिंग जी आहे ती सजवलेली होती. सर किती सुंदर दिसतंय. यू कॅन सी दिस. दाखवता नाही आलं कारण की इथे बर्थडे सेलिब्रेशन चालेल, त्याच्यामध्ये दाखवणार कसं ना. आणि खूप स्प्लिट्सविला वाली वाईब येते मला ह्याला बघून बघून. म्हणजे ते डेट नाईट प्लॅन करतात ना. आणि इवन ते वाला पण एक आहे, हे वाला एक. इकडे पण हे छोटा वाला आहे, बर्थडे सेलिब्रेशन आणि अॅनिव्हर्सरी वगैरे इकडे करू शकतो. आणि हे मोठं वाला आहे. ह्याचे चार्जेस काहीतरी लोअर आहेत, मे बी 3.5-4.5 पर्यंत. आणि ह्याचे काहीतरी ह्याचे काहीतरी 5.5 की 6.5 आहे ह्याचे चार्जेस. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईफ जॅकेट दिसत असतील आणि तिकडे थोडंसं पुढे बघितलं तर तुम्हाला बोट दिसतात. तर इथे कायाकिंग वगैरे पण आहे, ज्याचे पर पर्सन 220 रुपीज चार्ज घेतात ही लोक. कायाकिंग वगैरे पण करू शकता. आम्ही गेलो नाहीये कारण की खूप ऊन झालेलं आहे. आणि काल संध्याकाळी आल्यावर आम्ही इथंच काय एन्जॉय करण्यामध्ये एवढे बिझी की आम्ही ते विसरूनच गेलो. हा ना.
आणि काल बघा इथेच समोर वरती बसून आम्ही ना स्टार गेजिंग करत होतो आणि असं बोलत बसलो मस्त राहत. एवढं भारी वाटत होतं इथे बसून. रात्री मस्त वाटलेलं. हे डायनिंग एरिया दिलेला आहे त्यांनी छोटासा. सो अजून एक्सप्लोर करूयात आतमध्ये काय काय आहे ते. तर आता आपण चाललोय बाकीचे टेंट्स बघायला. सो हेअर सोडते पहिलं मी. हा ओके. सो हे काही टेंट्स आहेत. समथिंग डक टेंट समथिंग आहे. टेंट्स दाखव. टेंट्स हे काही छोटे टेंट्स आहेत. ह्याच्यामध्ये पण सगळे अम्युनिटीज प्रोव्हाइडेड आहेत. बट एसीच्या जागी कूलर आहे इकडे. चल किती मस्त आहे. हे पण टेंट आहे आणि हा पण टेंट आहे. हा मे बी टिपी टेंट आहे. नॉर्मल टिपी टेंट्स आहेत ते. म्हणजे ह्याच्यामध्ये एसीच्या जागी कूलर असेल आणि वॉशरूम जे आहे ते कॉमन असतील. चला ते जाऊयात. आणि ते बघ तिकडे आहेत ना, तिकडे असं झूम करते त्या साईडला. तो काचेचा आहे टेंट. तो जो दिसतोय ना समोर तो आहे काचेचा टेंट. म्हणजे पूर्ण काचेने बनलेला आहे. त्याचे पडदे आपण आतून उघडू शकतो आणि खूप सुंदर आहे तो टेंट. ह्याचं हा राईट. चलो ह्याच्यामध्ये प्रायव्हेट जकूझी वगैरे आहे आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल पण आहे. चल वरती जाऊयात. तिकडे वॉशरूम्स आहेत. ते बघ वॉशरूम्स आहेत. हे टेंट्सचे कॉमन वॉशरूम्स आहेत. हे टेंट्सचे. मॅप मी ऍड करते ह्याच्यामध्ये. पण काय गरजेचंच नाही मॅप ऍड करून. आपण कुठे आलो परत? इकडे डायनिंग एरिया मध्ये आलो. तर या पोरीने न्यू ट्रिक शोधली खेळायची. असं फेकून मारायचं, असं फेकायला चालू केलं यांनी. सो आम्ही परत चाललो आता रूम वरती, कारण की बघू शकता किती जास्त ऊन आलंय. ठीक आहे, एवढं जास्त ऊन आहे ना. तुपती तलती दल मी ता मौसम है. नहीं सुपारी खा के ही बात करेगा मैं. चुपती चढ़ती गर्मी, चुपती चढ़ती गर्मी. सुपारी निकाल के बात करने का कभी हे काय असतं? मैं तो सुपारी निकाली का नाही. हे किती सुंदर दिसतंय मागचा व्ह्यू. आम्ही परत आलो रूम वरती टेंट मध्ये. आम्ही टेंट मध्ये परत आलो कारण की बाहेर खूप गरम होत होतं, खूप प्रचंड. सो आता थोडंसं रेस्ट करतो आणि 11 वाजता निघायचंय. काय हा यार, इकडे थोडी थोडी लाईट जाते आधीमध्ये. मे बी लोड शेडिंग पण होतीये थोडं, त्यामुळे लाईट पण जाते. मी लगेच काळी पण झाली. ठीक आहे, आली. थोडस रेस्ट करतो, मग भेटूयात. तर फ्रेंड्स चला, टाइम झालाय, आता आम्ही निघतोय. बाय. माझ्याकडे माईक आहे. ठीक आहे, चला बाय. वी विल मिस यू. तर आम्ही आमच्या छोट्या बॅग सोबत आता निघालोय परत घरी जायला. सो येस, सिनरी वगैरे सगळं खूप 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 छान होतं. खूप मज्जा आली ना तुला? परत येऊ.
आपण नाही, नेक्स्ट टाइम मुळशीवाल्यावर जाऊ. मुळशीला जाऊया. ऊन तर तापली असेल हा ना यार, आता, बोटाला चटका बसलेला आता. हा यार खूप जास्त चटका बसणार आहे, कारण की खूप जास्त सीट तापली बट असते. तिथं झाड पण आहे. होप सो की झाडाच्या सावलीमध्ये सावली असेल झाडाची. हा लेट्स सी, बघू. मे बी. सावलीमध्ये असेल तर मज्जा आहे, उन्हामध्ये असेल तर चटकेत. हा ना, नाही सावलीमध्ये बच गे. सावलीमध्ये. सावली आहे मस्त. हा मग ठीक आहे. आता हा रॅपअप करूयात. इकडे नाही, इकडे नाही, आता- घरापर्यंत तर आहेच. मध्ये मध्ये आम्ही कुठे थांबलो, स्टॉप घेऊ, तिथे दाखवू चालू. मॅप्रोला जायचं असं प्लॅन चालू आहे. हा, मॅप्रोमध्ये पण काहीतरी घेता पण येईल, खाता पण येईल. बहुत. ते पण आहे. चल. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय मॅप्रो. काय आहे, गार्डन आहे ना, मॅप्रो गार्डन मध्ये पोहोचलोय जस्ट. आणि आता आम्ही आतमध्ये चाललोय फिरायला आणि जरासा थंडगार वागायला. इकडे नॅचरल लिपस्टिक दिसतात, आधी हे नव्हतं इकडे. जसं बघ, इथे घी काजल पण काहीतरी आलंय. आधी तिकडे हे रेनवाला इकडे होतं पहिला, या साईडला आहे. तिथे पण आहेच रेनवाला. आणि इथे एक अजून एक आलंय. हे बघ, 4 फ्लेवरचं कॉम्बो ठेवलंय, कॉम्बो. चल. तर मित्रांनो, आमचा ब्रेक झाला. मस्त थंड थंड आहे ना, हवा खाली, एसी चेन, मस्त वॉटर स्प्रिंकल पण होता. टाइमपास पण झाला, ब्रेक पण झाला. आणि आता आम्ही निघालोय परत. सो भेटू परत घरी जाऊन. चला, खूप गरमी आहे, निघतो लवकर. तर मित्रांनो, फायनली आम्ही घरी आलोय आणि ही पोरगी कामाला लागली आहे जेवण बनवायच्या. कारण की हे महत्वाचं काम आहे की नाही? काय होणार, माझा नवरा, घरचं खायची सवय माझा नवरा हिच लावली, जी मला घरचं खायची सवय, हेल्दी. सो काय नाही करू शकत. मग मी आता बिघडवते ती सवय. ती तुझी थोडा चुकी, वेळ. ती तुझी चुकी आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. हिने मस्तपैकी बनवलंय. तर काय खूप बनवणार दमलोय आहे? आम्ही. हे नाही बनवलंय, खिचडीच बनवली आहे. नॉर्मल ऍक्च्युली खूप दमलोय, कारण की सगळा प्रवास आम्ही स्कूटीवर केलाय. सो त्याच्यामुळे आता बॉडी पेन पण होत आहे. सो आम्ही आता जेव पटकन आणि झोपून जाऊ. सो ब्लॉगमध्ये बनून राहा आणि बघा पूर्ण ब्लॉग आमचा. आणि आम्हाला, आणि तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्हाला इंस्टाग्राम वरती पण फॉलो करा. हा, तुम्ही रील्स पण टाकतो, तर रील्स पण बघा आमची. मस्त मस्त करून आम्ही मेहनत करतो. मी स्पेशली, कारण की मला डान्स शिकवते. मग मी स्पेशली, कारण की मी शिकते, मग मी ह्याला शिकवते, मग मी ते एडिट ठीक आहे. करते आणि मग मी ते पोस्ट आम्ही दोघं मेहनत करतो. मी माझी 30%, 70%. सो प्लीज बघा. 5% 95%. ठीक आहे, 99% 1% बस. थँक्स. हा, सो प्लीज बघा.
चॅनलचं नाव आहे वैभव सागर ब्लॉग्सच आहे ना काय इंस्टाचं? हा, वैभव सागर ब्लॉग्स आहे. जमलं तर आम्ही पिन पण करू, तर तुम्ही बघा आणि सपोर्ट करा. चला बाय. आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. तर नक्कीच भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कमेंट्स मध्ये सांगा. चला 1 2 3 बाय. बाय.